पाईपलाईन लीकेज आहे, पंप फुटला, आता धरणात पाणी नाहीये, पण आज 22 दिवस झाले पाणी नाही आम्हाला. हप्त्याला लासलगावसह 16 गाव पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटते, तर पाणी मोटर खराब होते, तर कधी लाईट बिल न भरल्याने कनेक्शन कट केले जात असल्याने लासलगावकरांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 15 ते 20 दिवसांपासून पाणी न आल्याने पाणी टंचाईचा सामना करणारे लासलगावकर आक्रमक झाले. थेट लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे निफाडचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या समवेत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने आता लोकसभा मतदानावर बहिष्कार कायम ठेवत उद्या शनिवारी लासलगाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिली आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता लासलगावकरांचे लक्ष लागले आहे. मतदान करण्याचा जसा अधिकार आहे तसं मूलभूत सुविधा मिळणं सुद्धा नागरिकांचा अधिकार आहे आणि शासनाने 17 कोटी रुपये खर्च करून जर नागरिकांना त्याची मूलभूत सुविधा मिळत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि जलजीवन मिशनमधून तर प्रत्येक नागरिकाला 55 लिटर पाणी द्यायचं बंधनकारक आहे, परंतु नागरिकांना पाणीच भेटत नाही. लासलगावकर अनेक दिवसांपासून पाणी टंचाई भेडसावत आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी वेळोवेळी अनेक अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांच्याकडून दाद मागितली, पण कोणी त्यांना दाद दिली नाही. आत्ता नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. नागरिकांची इच्छा आहे का ह्या अधिकाऱ्यांनी आमच्या दालनात आलं पाहिजे आता, आणि जशी त्या अनुषंगाने नागरिकांनी उद्या बंदची हाक केली आणि कुठलाही नागरिक मतदानाला जाणार नाही. बरं का बाळासाहेब, लासलगावकर आहे ना एवढा भिकारी नाही, नळ भरणार नाही. त्या सर्वसामान्य माणसाचा पैसा येतो, कोणता मंत्र्यांनी खिशातून नाही घातला, त्याचा इष्टकी नाही खिशातून घातला आणि तो पैसा खायचा नव्हता. गटरी का, रस्ते का, सध्या लासलगाव आणि परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा भयानक प्रश्न उभा राहिलेला आहे. ग्रामपंचायतीकडून कुठलीही या गोष्टीची दखल घेतली जात नाही. टँकरचा पुरवठा नाही, कुठेही बोरवेल नाही आहेत. 16 गाव पाणी पुरवठा योजना ही अतिशय ढिसाळ पद्धतीने काम करत आहे. या अनुषंगाने समस्त ग्रामस्थांच्या वतीने यंदा लोकसभेच्या निवडणुकीवरती किंवा भविष्यात होणाऱ्या सगळ्याच निवडणुकांवरती बहिष्कार घालण्याचं ठरल्यानंतर तहसीलदार साहेब आणि BDO या ठिकाणी मिटिंगसाठी आलेले होते. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीचे अहवाल मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं 16 गाव पाणी पुरवठा योजना ही लासलगावमध्ये आणि MGPच्या माध्यमातून चालवली जाते. काल MGPचे अधिकारी या ठिकाणी मिटिंगसाठी उपस्थित होते, परंतु नागरिकांच्या कुठल्याही प्रश्नांना ते परिपूर्णपणे उत्तरं देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे कालची बैठक देखील निष्फळ ठरलेली आहे. ग्रामपंचायतीमध्ये फोन केल्यानंतर वारंवार विजेचा लपंडाव, लाईट नसणे, त्याच्यानंतर लिकेज होणे. जर नवीन पाईपलाईन जर आपण केलेली आहे तर ती कशी सातत्याने खंडित होते, हा देखील एक आम्हाला प्रश्न आहे. त्याच अनुषंगाने शनिवारी आम्ही गाव बंदचा इशारा दिलेला आहे आणि लासलगावांच्या वतीने आम्ही मतदानावरती बहिष्कार करतो आहोत.